आज आपण आर्ट ऑफ कम्पेरिंग की जो एक रायटिंग स्किल आहे ते पाहणार आहोत. आर्ट ऑफ कम्पेरिंग म्हणजे तुलना करण्याची कला. आता हे शब्द जरी मराठीत समजत नसले तर त्याचा अर्थ आहे सूत्रसंचलन. त्याला कम्पेरिंग असं म्हणतात, आर्ट ऑफ कम्पेरिंग. मग हे सूत्रसंचलन करताना महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे कोण? तर सूत्रसंचालक. त्याला इंग्लिशमध्ये आपण अँकर म्हणून जास्त ओळखतो. परंतु अँकर या व्यक्तीला वेगवेगळी नावं देखील आहेत. जसे मास्टर ऑफ अँकर, मास्टर ऑफ कम्पेरिंग किंवा MC असं शॉर्टमध्ये देखील त्याला म्हटलं जातं, किंवा MC EMCEE या नावाने देखील अँकरला ओळखलं जातं, किंवा मायक्रोफोन कंट्रोलर. असे वेगवेगळे नावं ह्या कम्पेरर या नावाने देखील त्याला ओळखलं जातं. पण आपण मोस्टली त्याला अँकर म्हणूनच उल्लेख करतो. मग या अँकरला फक्त अँकरिंग करणं म्हणजे स्टेजवर जाऊन बोलणं एवढंच काम नसतं, तर त्याला बरीचशी तयारी करावी लागते. मग त्याला काय काय करावं लागतं हे आपण या भागामध्ये पाहणार आहोत. आणि आपल्याला अँकर बनायचं नाही, किंवा अँकर होणं हे चांगलंच आहे, परंतु आपल्याला इथे पेपरमध्ये अँकरिंगसाठी लागणारी स्क्रिप्ट कशी लिहायची हे करायचं आहे. म्हणजे आपण इयत्ता 12वीमध्ये स्क्रिप्ट कशी लिहायची कम्पेरिंगसाठी हे बघणार आहोत. प्रीरेक्विजिट्स ऑफ कम्पेरिंग. प्रीरेक्विजिट्स म्हणजे पूर्वतयारी. मग कम्पेरिंग करण्यापूर्वी म्हणजे सूत्रसंचलन करण्यापूर्वी कोणकोणती तयारी या अँकरला किंवा कम्पेअरला करावी लागते? कम्पेरिंग रिक्वायर्स लँग्वेज फ्लुएन्सी. आता जर सूत्रसंचलन करायचे, कम्पेरिंग करायचे, तर नक्कीच तुमची लँग्वेजमध्ये फ्लुएन्सी असणं गरजेचे आहे. तुमची भाषा ही सढळ असली पाहिजे, तुम्हाला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे, ओघळ बोलता आलं पाहिजे, क्लॅरिटी ऑफ थॉट्स. मग हे फ्लुएन्सी कधी येईल? जेव्हा तुमच्या विचारांमध्ये क्लॅरिटी असेल, तेव्हाच तुमची भाषा ही प्रभावी ठरते. अँड कॉन्फिडन्स. आता हा कॉन्फिडन्स हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जर त्या व्यक्तीमध्ये कॉन्फिडन्स असेल तरच तो स्टेजवर जाऊन संपूर्ण लोकांसमोर आपलं बोलणं मांडू शकतो किंवा कम्पेरिंग करू शकतो, वेगवेगळ्या विषयांवर तो बोलू शकतो. अ बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द नेचर अँड टोन ऑफ द इव्हेंट इज मस्ट. कार्यक्रमाचा मुख्य मुद्दा काय आहे त्या मुद्द्याच्या अनुसरून त्याने बोलणं हे गरजेचं असतं. म्हणजे जर तो ॲन्युअल डे असेल, किंवा प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी असेल, किंवा गॅदरिंग असेल, फंक्शन असेल, तर अशा वेगवेगळ्या इव्हेंटनुसार, प्रोग्रामनुसार त्या व्यक्तीने आपलं स्क्रिप्ट हे तयार केले गेले पाहिजे, त्या अँकरने तयार केलं गेलं पाहिजे, आणि त्यानुसारच त्याने बोलायला हवं, तरच त्याचं ते कम्पेरिंग प्रभावी ठरतं. अ सिम्पल बट डिग्निफाईड स्टाईल विथ वर्ड्स दॅट कम फ्रॉम द हार्ट. साधी भाषा असेल तरी चालेल, परंतु त्यामध्ये सुद्धा प्रभावीपणा असला पाहिजे, की जी विच कम्स फ्रॉम हार्ट, की जो बोलताना असं वाटलं पाहिजे की तो मनातून बोलतोय, म्हणजे ऑडियन्सपर्यंत ते पोहोचलं पाहिजे, त्यांच्या मनाला ते भिडलं पाहिजे, जेणेकरून ऑडियन्स देखील त्याला किंवा त्या कार्यक्रमाला कनेक्ट होतात, इमोशनली कनेक्ट होतात, त्या कार्यक्रमाला ते तसंच प्रतिसाद पण देतात. ॲबिलिटी टू डील वर्क विथ द टेक्निशियन्स. आता कम्पेअरचं काम म्हणजेच अँकरचं काम फक्त अँकरिंग करणंच नाही, तर त्याने टेक्निशियनसोबत सुद्धा बोललं गेलं पाहिजे, टेक्निशियनशी त्याचं कॉर्डिनेशन असलं पाहिजे, इव्हेंट ऑर्गनायझेशनशी त्याचं बोलणं झालं पाहिजे, आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याला त्याचं काम करणं हे गरजेचं असतं. फक्त अँकरिंग करणं एवढंच त्याचं काम नसतं. शिवाय गेस्ट जे आहेत, गेस्ट स्पीकर्स जे बोलवले असणार, त्यांची माहिती ठेवणं देखील त्याला अपेक्षित आहे. इट इज पार्ट ऑफ हिज ड्युटी ऑर प्रोफेशन. आता कम्पेरिंग ही एक प्रोफेशन म्हणून देखील काही जण निवडतात. सध्याच्या स्थितीत विद्यार्थी देखील कम्पेरिंग छान पद्धतीने करतात. मग ते ॲन्युअल फंक्शन असेल, काही वेगवेगळे प्रोग्राम्स असतील कॉलेजेसमध्ये, तिथे विद्यार्थी छान पद्धतीने कम्पेरिंग करतात. मग हे एक प्रोफेशन म्हणून देखील ते विद्यार्थी पुढे त्यांच्या आयुष्यात निवडू शकतात. मग कम्पेरिंग करायची कशी, बोलायचं कसं, यासाठी आपण एक स्क्रिप्ट
लिहिणार आहोत, स्क्रिप्ट तयार करणार आहोत, त्यानंतरच आपण ती छान पद्धतीने मांडू शकतो. इयत्ता 11वीमध्ये आर्ट ऑफ कम्पेअरिंग हा एक टॉपिक होता. त्या टॉपिकमधील एक क्वेश्चन मी इथे निवडला आहे. तो क्वेश्चन आपण सोडवूया. आधी तो क्वेश्चन कसा विचारला जातो, आता 12वीला देखील हेच आहे, त्यामुळे पेपरला किंवा तुमच्या एक्झाममध्ये कसा विचारला जाईल याचा आपण आधी अभ्यास करू आणि त्यानंतर तो प्रश्न सॉल्व्ह करू. इमॅजिन दॅट यू आर अ कम्पेअर. तुम्ही एक कम्पेअर आहात, म्हणजे काय, अँकर आहात ऑफ अ प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. एक प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे, पारितोषिक सोहळा आहे ऑफ युअर कॉलेज, तुमच्या कॉलेजचा. तिथे तुम्ही अँकर म्हणून आहात. राईट अ स्क्रिप्ट ऑफ द सेम. अशा कार्यक्रमाची तुम्हाला स्क्रिप्ट लिहायची आहे. यू कॅन टेक द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. मग आता काही पॉईंट्स दिले असतील त्यानुसारच तुम्हाला तुमचं स्क्रिप्ट लिहायचं आहे. इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शनमध्ये काय, अ ब्रीफ इंट्रोडक्शन टू द प्रोग्राम. तुमचा कार्यक्रम कशाविषयी आहे, तर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे. मग त्याच्याविषयीचं ब्रीफ इंट्रोडक्शन द्यायचं, शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन द्यायचं. वेलकम स्पीच. मग जे वेलकम स्पीच असेल ते गेस्टला वेलकम करायचं, जे कोणी असतील कार्यक्रमामध्ये त्यांचा आधी वेलकम करायचा. फेलिसिटेशन म्हणजे सत्कार करायचा. मग आता सत्कार कोणाचा, तर तिथे जे गेस्ट आहेत, मग ते कॉलेजमध्ये आहे म्हणून मग प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि गेस्ट यांचा सत्कार करायचा, चीफ गेस्ट. लाइटिंग द लॅम्प म्हणजे दीप प्रज्वलन. मग दीप प्रज्वलन, दिवा लावून वगैरे किंवा मग पुष्पहार अर्पण करून, आपल्या नेत्यांना पुष्पहार देऊन अर्पण करून या पद्धतीने आपण लाइटिंग द लॅम्प किंवा दीप प्रज्वलन करत असतो. मग त्या दीप प्रज्वलनामध्ये आपल्याला त्याची स्क्रिप्ट पण लिहिण्याची गरजेचं आहे. नुसतं गेस्टने यायचं स्टेजवर आणि त्यांचं स्वतःच करायचं, त्यापेक्षा अँकरचं काम असतं की ते अँकर त्यांना स्टेजवर इन्व्हाइट करेल. मग हे सगळं आधी प्री प्लॅन असेल तर ती व्यक्ती स्टेजवर व्यवस्थित बोलू शकते. त्यानंतर आहे वेलकम सॉन्ग. प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक वेलकम सॉन्ग आपल्या भारतीय लोकांमध्ये, भारतीय कार्यक्रमामध्ये असतोच. मग ते एक वेलकम सॉन्ग असेल तर मग नुसतं वेलकम सॉन्ग म्हणून चालणार नाही, तर मग त्याची थोडीशी इंट्रोडक्शन द्यायचं की वेलकम सॉन्ग कोण करणार आहेत, त्या लोकांची नावं, या पद्धतीने अँकरला हे बोलावं लागतं. ते आधी लिहिलेलं असेल तर तो छान पद्धतीने बोलू शकतो. मेन इव्हेंट्स. मग आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मग कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला काय आहे, त्यानंतरचं काय, हे सिक्वेन्स ठेवणं. त्या सिक्वेन्समध्ये जे गॅप असतात त्याला फिलिंग म्हणतात. तिथे तो आपले काही जोक्स सादर करतो किंवा काही प्रश्न विचारतो. या पद्धतीने त्या कार्यक्रमाची तो कार्यक्रमाला फुलवत असतो. मग त्या कसला कार्यक्रम आहे आपला, तर प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे. तर मग नक्कीच यामध्ये काही प्राइजेस असतील. त्या प्राइजेसमध्ये त्या व्यक्तींचे नावं, ती कोण देणार आहेत प्राइजेस, कोणाच्या हस्ते देणार आहेत, त्याचा उल्लेख असला पाहिजे. आणि वोट ऑफ थँक्स, आभार प्रदर्शन. मग आभार प्रदर्शन हा कम्पेअर किंवा आपला अँकरच करतो असं नाही, तर तो दुसरं कोणाला तरी ते वोट ऑफ थँक्स करण्यासाठी किंवा आभार प्रदर्शन करण्यासाठी बोलवतो. मग त्या व्यक्तीचं नाव आणि एवढं त्याला उल्लेख करणं गरजेचं असतं. ह्या अशा 7 पॉईंटमध्ये आता आपला जो क्वेश्चन आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीचं कम्पेअरिंग, यामध्ये हे 7 क्वेश्चन दिले आहेत, 7 पॉईंट्स दिले आहेत. बऱ्याचदा हेच सेम पॉईंट्स असतात किंवा थोडाफार बदल असतो. मग हेच पॉईंट्स घेऊन तुम्ही त्याचे जे स्क्रिप्ट आहे, जी मी आता तुम्हाला दाखवणार आहे, जे आपण सोडवणार आहोत, ती स्क्रिप्ट तुम्ही इतर कार्यक्रमामध्ये देखील वापरू शकतात. फक्त तिथे तुम्हाला कार्यक्रमाचे थोडेफार बदल करावे लागतील. म्हणजे जसं आपला हा प्रोग्राम आहे प्राइज डिस्ट्रीब्युशनचा, तर तो जो असेल त्यानुसार तुम्हाला थोडाफार बदल करून ती स्क्रिप्ट तुम्ही लिहू शकता. मग आता आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहूया. सगळ्यात आधी टायटल आहे कम्पेअरिंग फॉर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीचं आपलं कम्पेअरिंग आहे, हे टायटल येईल. त्यानंतर पहिला पॉईंट होता इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये काय आहे, मग ते कसं करायचं, तर नेहमी इंट्रोडक्शनला सुरुवात करताना
विश करायचं. मग ते मॉर्निंग असेल, इव्हिनिंग असेल. जनरली स्क्रिप्ट लिहिताना आपण मॉर्निंगपासून लिहूया. गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. इथे उपस्थित असलेले सर्वजणांचं स्वागत आहे किंवा गुड मॉर्निंग. वी आर गॅदर्ड हिअर फॉर द प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. आपण इथे का जमलो आहोत याचा उल्लेख करायचा. आता इथे तुम्ही हीच वाक्य सेम ठेवू शकता. जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल तर तुम्ही यात अजून वेगवेगळे वाक्य, बहारदार वाक्य वापरू शकता, किंवा तुम्ही हीच वाक्य लिहून त्यामध्ये फक्त वी आर गॅदर्ड हिअर फॉर अॅन्युअल फंक्शन, वी आर गॅदर्ड हिअर फॉर एनी प्रोग्राम असं टाकून देखील हीच वाक्य ठेवू शकतात. द गेस्ट हॅव अराइव्ड हिअर. गेस्ट आलेले आहेत. लेट्स वेलकम देम विथ अ थंडर ऑफ अप्लॉज. गेस्ट आलेले आहेत त्यामुळे आपण त्यांना टाळ्यांच्या गडगडाटांनी स्वागत करूया. मग थंडर ऑफ अप्लॉज म्हणजे टाळ्यांच्या गजरात किंवा टाळ्यांच्या कडकडाटात. मग हे शब्द तुम्ही जसंच तसं वापरू शकता जेणेकरून ते प्रभावी वाटेल. थंडर ऑफ अप्लॉज ही एक फ्रेज आहे. ते वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं किंवा लिहून लिहून प्रॅक्टिस केली तर ते जसंच तसं प्रत्येक कार्यक्रमात वापरता येईल. दुसरा पॉइंट आहे लाइटिंग द लॅम्प म्हणजे दीप प्रज्वलन. आता यामध्ये काय बोलायचं असतं तर आय कॉल अपॉन द ऑनरेबल चीफ गेस्ट. आता तिथे डॉट डॉट आहेत म्हणजे तिथे त्या गेस्टचं, चीफ गेस्टचं नाव आहे. आय कॉल अपॉन म्हणजे मी बोलवू इच्छिते ऑनरेबल सन्माननीय आपले चीफ गेस्ट जे आहे, प्रमुख पाहुणे, त्यांना आणि त्यांचं नाव. अँड द प्रिन्सिपल ऑफ आवर कॉलेज. आता आपल्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल असतील त्यांचं नाव तिथे लिहायचं. टू लाईट द लॅम्प. दीप प्रज्वलन करण्यासाठी मी त्यांना बोलवू इच्छिते. अँड गार्लँड. आणि गार्लँड म्हणजे माळा, पुष्पहार. द फोटोज ऑफ महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड सावित्रीबाई फुले. मग आपले जे लीडर्स आहेत त्यांचे फोटोंना पुष्पहार चढवण्यासाठी त्यांना बोलवू इच्छिते. या पद्धतीने तुम्ही ही वाक्य जशीच्या तशी लिहिली तरी चालतात. लाइटिंग द लॅम्प मध्ये तुम्ही हा पॉइंट जसाचा तसा लिहिला तरी चालेल. तिसरा पॉइंट होता वेलकम स्पीच. आता वेलकम स्पीच मध्ये आपल्याला वेलकम करायचंय गेस्टला. आय रिक्वेस्ट ऑनरेबल प्रिन्सिपल. आपले सन्माननीय प्रिन्सिपल, त्यांचं नाव येईल इथे डॉट डॉट मध्ये. टू वेलकम द चीफ गेस्ट ऑनरेबल, मग त्यांचं नाव येईल. आता इथे सत्कार केला जातोय तर मग चीफ गेस्टच्या हस्ते, प्रिन्सिपलच्या हस्ते चीफ गेस्टला बुके दिला जातोय. विथ बुके अँड बुक ऑल्सो फेलिसिटेट सत्कार करणे. विथ शॉल अँड श्रीफळ. आता आपण शॉल आणि श्रीफळ देऊनच फेलिसिटेट करतो म्हणजे काय, सत्कार करतो. मग या पद्धतीने तुम्ही हे, इथे प्रिन्सिपल नसेल, दुसरं कार्यक्रम असेल तर तिथे त्या व्यक्तीचं नाव टाकायचं. आणि चीफ गेस्ट नेहमी प्रत्येक इव्हेंटमध्ये, कार्यक्रमामध्ये असतोच. मग तिथे त्या व्यक्तीचं नाव देऊन बुके आणि श्रीफल हे वाक्य जसंच तसं ठेवू शकतात. आय रिक्वेस्ट टू अवर व्हाईस प्रिन्सिपल. त्या कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल, त्यांचं नाव. टू वेलकम द प्रिन्सिपल, ते सत्कार करतील प्रिन्सिपलचं. बाय ऑफरिंग बुके, त्यांना बुके देऊ. आणि मग त्यानंतर हे वेलकम स्पीच झालं म्हणजे एक फेलिसिटेशन झालं, सत्कार झाला. त्यानंतर आपण त्या सर्व गेस्टला थँक्यू म्हणूया. हे लिहिणं गरजेचं आहे. अँकरने नेहमी आभार मानला पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. मग त्यावेळेस त्याने थँक्यू म्हणणे अपेक्षित आहे. हे वाक्य, हा पॅरेग्राफ एवढा जसाच्या तसा लिहिला तरी चालेल. फक्त इथे तुमचे गेस्ट कोण आहेत त्यानुसार लिहायचं. चौथा पॉइंट होता वेलकम सॉन्ग. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात मग वेलकम सॉन्गने होणार आहे. मग तिथे काय लिहायचं स्क्रिप्टमध्ये, नाव आय रिक्वेस्ट मिसेस, मग त्याच्या म्युझिक टीचर असतील त्यांचं नाव तिथे लिहायचं आणि हर टीम आणि त्यांच्या टीमने येऊन रिसाईट करा वेलकम सॉन्ग, म्हणजे ते वेलकम सॉन्ग गाण्यासाठी त्यांना बोलवायचं. त्यानंतर आहे महत्त्वाचं जे मेन इव्हेंट्स, आपला मुख्य कार्यक्रम. मग आता मुख्य कार्यक्रम सुरू झाला असं म्हणणं चुकीचं होईल. मग त्यासाठी इंट्रोडक्टरी काहीतरी स्टार्टिंगला बोलावं लागेल. मग ते काय, नाव आय रिक्वेस्ट द ऑनरेबल प्रिन्सिपल, जे कार्यक्रमाचे प्रिन्सिपल आहेत किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल,
त्यांचं नाव इथे येईल. टू डेलिव्हर अन इंट्रोडक्टरी स्पीच ऑन द ओकेजन. मी त्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी सुरुवातीला काहीतरी या प्रसंगी बोलावं. सुरुवातीला आपले कॉलेजचे प्रिन्सिपलच बोलतात, मग त्यांना कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलायला सांगायचं. त्यानंतर थँक्यू, नेहमी अँकरने थँक्यू हे म्हटलंच पाहिजे. थँक्यू फॉर इन्स्पायरिंग अस विथ अचिव्हमेंट ऑफ आवर कॉलेज. त्यांनी नक्कीच कॉलेजसाठी काहीतरी चांगलं बोललेलं असणार आहे, म्हणून मग त्यांना थँक्यू म्हणायचं. त्यानंतर नाव द टाइम फॉर विच यू ऑल आर इगरली वेटिंग फॉर. म्हणजे आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, मुख्य कार्यक्रमाला. मग ते बोलणं, अँकरचं बोलणं असं इतकं प्रभावी वाटलं पाहिजे की प्रत्येकाला त्यातून उत्सुकता निर्माण व्हायला हवी. मग तो अँकराचं हे शब्द नेहमी असतात, प्रत्येक कार्यक्रमात आपण ऐकतो देखील की आता वेळ आली आहे की ज्यासाठी तुम्ही उत्सुकतेने वाट पाहता. तेच हे वाक्य. नाव द टाइम फॉर विच यू ऑल आर इगरली, उत्सुकतेने, वेटिंग फॉर, दॅट इज द प्राईज टाइम. आता तो प्राईज टाइम आला आहे. इथे प्राईजच्या ऐवजी तुम्ही ज्याचं अँकरिंग करत असाल, कम्पेअरिंग करत असाल, ते लिहिलं तरी चालेल. मग आता कार्यक्रम आहे म्हणजे त्याची काही सिक्वेन्स आहे, त्याचे काही रूपरेषा आहे. मग त्याप्रमाणे ते लिहून घेणं गरजेचं आहे. मग सगळ्यात आधी काय, आय रिक्वेस्ट द ऑनरेबल चीफ गेस्ट टू गिव्ह द अवॉर्ड ऑफ स्पोर्ट्स. मग आधी स्पोर्ट्सला ते चीफ गेस्ट अवॉर्ड देतील, मग त्यांना रिक्वेस्ट करायची. हे एक वाक्य झालं. आय कॉल अपॉन, मग आता ज्यांना मिळणार आहे स्पोर्ट्ससाठी आहे म्हणून मग त्या व्यक्तीचं नाव इथे किंवा त्या विद्यार्थ्याचं नाव इथे टाकायचं. अँड टीम टू रिसीव्ह द ट्रॉफी फॉर क्रिकेट. आता आपण इथे क्रिकेटसाठी ट्रॉफी देणार आहोत असं गृहीत धरूया, म्हणून आपण इथे लिहिणार की त्याच्या टीमसाठी ट्रॉफी घेण्यासाठी त्यांनी स्टेजवर यावं. एवढं मोठं वाक्याऐवजी आय कॉल अपॉन, त्यांचं नाव आणि टीम एवढं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर दुसरं आहे, आय रिक्वेस्ट ऑनरेबल प्रिन्सिपल टू गिव्ह अवॉर्ड फॉर कल्चरल इव्हेंट्स. मग प्रिन्सिपलला रिक्वेस्ट केलं आहे अवॉर्ड देण्यासाठी. कोणते अवॉर्ड? कल्चरल इव्हेंट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, अँड अकॅडमिक इव्हेंट्स, शैक्षणिक जे कार्यक्रम झाले असतील किंवा शैक्षणिक पारितोषिक असेल त्यासाठी प्रिन्सिपलला बोलवलं आहे. त्यानंतर मग ज्यांना मिळणार आहे त्यांचं नाव. आय कॉल अपॉन, त्या व्यक्तीचं नाव, अँड टीम, जर टीम असेल, टीममध्ये डान्स केला असेल तर. अकॅडमिक अवॉर्ड आपण एक एक त्याला देतो, म्हणजे पहिला आला असेल, रायटिंग कॉम्पिटिशनमध्ये असेल त्यानुसार. मग आपण भरपूर त्यात लिहू शकतो, परंतु मी इथे एकच उल्लेख केला आहे. तुम्ही हे मोठं देखील करू शकता. आय कॉल अपॉन, त्या व्यक्तीचं नाव, अँड टीम टू एक्सेप्ट द अवॉर्ड फॉर ग्रुप डान्स. मग तिथे ग्रुप डान्स झाला आहे त्यासाठी त्यांनी स्टेजवर यावं. त्यानंतर तिसरा आहे कार्यक्रमाचा, आय रिक्वेस्ट ऑनरेबल चीफ गेस्ट. आता मी इथे इन शॉर्टमध्ये फक्त 2च अवॉर्डचा उल्लेख केला आहे. आय रिक्वेस्ट ऑनरेबल चीफ गेस्ट, मग त्यांचं नाव, टू गाईड अस विथ हिज पॉवरफुल स्पीच. मग त्यांना रिक्वेस्ट केली की त्यांनी काहीतरी आपलं मत मांडावं. थँक्यू सर फॉर दिस वंडरफुल गायडन्स. पुन्हा त्यांना विश करायचं, थँक्यू म्हणायचं, फॉर दिस वंडरफुल गायडन्स. मग असे छोटे छोटे हे शब्द हे लक्षात ठेवायचे किंवा लिहून लिहून ते लक्षात राहतात. आणि आता कार्यक्रमाची सांगता म्हणजे काय, आभार प्रदर्शन, वोट ऑफ थँक्स. आणि जसं आपण पाहिलं आहे की वोट ऑफ थँक्स हे काम अँकरचंच असतं असं नाही, तर त्यासाठी तो दुसऱ्या व्यक्तीला आमंत्रित करतो. मग ते कसं बोलवणार तो, आय कॉल अपॉन, त्या व्यक्तीचं नाव, टू डेलिव्हर वोट ऑफ थँक्स. एवढं काम हे अँकरचं असतं. या पद्धतीने आधी स्क्रिप्ट लिहायची असते. असं तुम्हाला बोर्डाच्या पेपरसाठी स्क्रिप्ट लिहायला येते. मग त्यासाठी वेगवेगळे विषय असतील, काही डेज सेलिब्रेशन असेल, टीचर डे असेल स्पेशली, किंवा तुमचा ॲन्युअल फंक्शन असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, असे प्रोग्राम्स, किंवा असेंब्ली असेल, असेंब्ली तुमची जी कॉलेज सुरू होण्यापूर्वी जी असेंब्ली असते त्याच्यासाठी कम्पेअरिंग करायचं असेल तर असे कम्पेअरिंग तुम्ही लिहू शकता.